जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे 10वा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर 1500 रुपये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच 2 मे 2025च्या 7 वाजल्यापासून बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पैसे इथे टाकण्यात आलेले आहे। लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी त्यांचे बँक खाते चेक करणे आवश्यक आहे आणि खात्याचा जो काही बॅलन्स आहे तो तुम्हाला इथे पाहून घ्यायचा आहे। काही जणांना इथे SMS आलेले आहेत, काही जणांना ज्यांना SMS आलेले नाहीये त्यांनी बँक खात्यामध्ये जाऊन या ठिकाणी तुमची रक्कम चेक करून घ्यायची आहे। काल जे काय ट्विट केलं होतं त्यामध्ये लिहिले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाची जी काही योजना आहे एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये वितरित जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। 2 ते 3 दिवसाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होईल। म्हणजेच जर कालपासून पैसे टाकण्यास सुरू झालेले आहेत आणि ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीये त्यांनी 2 ते 3 दिवसाच्या म्हणजे 5 मे पर्यंत तुम्ही इथे वाट पाहू शकता। त्यासाठी कोणतीही काळजी करायची इथे गरज नाहीये। ट्विट केल्यानुसारच काल 7 वाजल्यापासून जवळपास भरपूर साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये इथे पैसे जमा झालेले आहेत। काही स्क्रीनशॉट मी इथे शेअर करतोय। इथे बघू शकता तुम्ही भरपूर साऱ्या बँकांचे इथे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले आहेत। कोणाकोणाला SMS आलेले नाहीये त्यांनी बँक खाते पाहू शकतात आणि ज्यांना SMS आलेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये तर DBT द्वारे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। सविस्तर जो काही GR या ठिकाणी रिलीज झाला होता तो सुद्धा GR इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत। एकदा GR संबंधित माहिती ते समजून सांगतोय। तर महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हा GR होता। तर इथे बघू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती करण्यात आली होती। तर 21 ते 65 वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित महिलांना या ठिकाणी 1500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येते। तर ह्याच्याच काही योजना आहे यासाठी 3960 रुपये इतका कोटी निधी इथे मंजूर करण्यात आला होता। तर सदर तरतुदीमधून 410.30 कोटी इतका निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर महिला व बाल विकास विभागास उपलब्ध केलेले आहेत। ही बाब या ठिकाणी विचारदान दिलेली होती आणि याबाबतच कालपासून पैसे ट्रान्सफर करायला सुरू झाले होते। तर आदितीताई तटकरे मॅडमनी काल सांगितलं होतं आणि सोबतच मी रीलमध्ये शेअर केलं होतं। तर 2 ते 3 दिवस खालीवर होऊ शकतात। त्याचप्रमाणे हा निधी कालपासून वितरित करण्यात सुरू केलेला आहे। तर लवकरात लवकर तुमचे बँक खाते इथे चेक करायचे आहेत आणि ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी आपला जिल्हा आणि त्या ठिकाणी सांगायचं की पैसे मला वितरित झालेले आहेत, मला पैसे मिळालेले आहेत। तर लवकरात लवकर इथे तुम्हाला बँक खाते तुमचे जे काय ते इथं चेक करायचे आहेत आणि लाडक्या बहिणींना एप्रिल 2025 जो काही हप्ता आहे 1500 रुपये तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। सविस्तर हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे आणि नक्की कमेंट करायला विसरायचं नाहीये। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।